हॅलो नमस्कार, मी आहे श्रद्धास कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवून घेऊया धाबा स्टाईल खूप सोप्या पद्धतीमध्ये काहीच मिनिटांमध्ये बनणारा मटन खिमा, जो की तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून पाहाल तर पुन्हा पुन्हा बनवाल 100% गॅरंटी। सर्वात आधी आपल्याला घ्यायचा आहे मटन खिमा। इथे मी आधीच मटन खिमा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे 4 ते 5 पाण्याने, तर तुम्ही पाहू शकता। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, मटन खिमा मार्केटमधून आणत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे। मटन खिमा मार्केटमधून आणत असताना आता दुकानदाराला म्हणायचं मशीनमध्ये बारीक केलेला मटन खिमा नको आहे, चाकूने छोट्या छोट्या पीसेसमध्ये मटन खिमा बारीक करून दे। मशीनवाला जो खिमा असतो तो चविष्ट नाही बनत, खायला छान पण नाही लागत। जो हाताने म्हणजे चाकूने जो बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून देतो ना, तो खिमा खाण्यासाठी अप्रतिम लागतो। त्यामुळे अशा पद्धतीने खिमा बारीक करून आणायचा आहे। आता यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे, हळदी पावडर टाकून घ्यायची आहे। हळदी पावडर थोडी जास्त टाकायची आहे, चवीनुसार मीठ, आणि याचबरोबर आपल्याला 2 चम्मच फ्रेश दही टाकायचं आहे। आंबट दही टाकू नका, नाहीतर मटन खिमा देखील खूप जास्त आंबट होईल, त्यामुळे फ्रेश दहीचा इथे वापर करायचा आहे। यासोबतच आपल्याला 2 ते 3 पाने पुदिनाचे टाकून घ्यायचे। जर तुमच्याकडे थोडा जास्त असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता, माझ्याकडे थोडंच अवेलेबल होता, मी ते पुदिनाचे 2 ते 3 पाने टाकून घेतलेले आहेत। याचबरोबर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सर्व साहित्य या मटन खिम्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने कुकरमध्ये बनवून घेणार आहोत मटन खिमा। खूप कमी साहित्यात बनवून तयार होतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खाण्यासाठीही खूप चविष्ट लागतो, कमी वेळात बनतं। जर आपल्याकडे वेळ असेल, समजा 9 ते 10 तास असतील, तर काही नाही करायचं, हे सर्व साहित्य मटण्याच्या खिम्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे जसं बाऊल आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे। जर आपल्याकडे वेळ असेल तर असं केल्याने मटणाच्या खिम्याला दुप्पट टेस्ट येते। त्यामुळे जर आपल्याकडे वेळ नसेल, आपण इन्स्टंट बनवून घेत असेल, तरीही झटपट आपण बनवू शकतो। तर आज आपण झटपट खिमा कसा बनवायचा हे पाहणार आहोत, ते पण कुकरमध्ये। तर हे पहा, मी सर्व साहित्य या मटनच्या खिम्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। हे बाजूला ठेवून घेऊया साधारण अर्धा तासासाठी। आता जर तुमच्याकडे अर्धा तास देखील नसेल तर तुम्ही साधारण फक्त 10 मिनिटं जरी बाजूला ठेवलात तरी जमेल। तर आपण तोपर्यंत मसाला बनवून घेऊयात। मसाला बनवून घेण्यासाठी गॅसवरती मी आधीच एक कढाई ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये पाऊण चमचा जिरा टाकूयात आणि तेलासोबत मस्त असं कढून घेऊयात। जिरा व्यवस्थित कढून झाल्यावरती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे मीडियम साईजचे मी 5 ते 6 कांदे असे बारीक बारीक साईजमध्ये कापून घेतलेला आहे। तो कांदा या तेलामध्ये टाकून घ्यायचा आणि या कांद्याला छान असा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। हा कांदा साधारण 1 मिनिट कांदा छान असा परतून झाला की आपल्याला यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि व्यवस्थितच कांद्यासोबतच आपल्याला परतून घ्यायची आहे। आता आपण यामध्ये कांदा पटकन परतून होण्यासाठी चवीपुरतं मीठ टाकूयात आणि छान असं कांद्याला परतून घेऊयात। कांदा बऱ्याचशापैकी परतून होईल त्यावेळेस आपल्याला काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत। यामध्ये टाकून घ्यायचे आहे हळदी पावडर, 1 चम्मच धने पावडर आणि सोबतच मी घेतलेला आहे 2 चम्मच काश्मीरी लाल मिरची। जर आपल्याकडे काश्मीरी लाल मिरची पावडर नसेल तर तुम्ही आपली घरगुती लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता। काश्मीरी लाल मिरची पावडरने मटनच्या खिम्याला खूप सुंदर असा कलर येतो, त्यामुळे मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे। आणि लाल मिरची पावडर टाकून घेतल्यावरती या सर्व साहित्यामध्ये मिक्स करून घ्यायची व्यवस्थित। त्यानंतर आपल्याला टाकून घ्यायची आहे टमॅटोची प्युरी। मी इथे 2 मीडियम साईजचे टमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। टोमॅटोमधल्या सर्व बिया काढून त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची प्युरी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। टोमॅटोमधल्या सर्व बिया काढून टाकल्यावरती आपला जो मटन खिम्याचा मसाला आहे तो आंबट नाही बनत, छान असा चविष्ट बनतो। त्यामुळे टोमॅटोमधल्या सर्व बिया काढूनच टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता हा मसाला परफेक्ट असा तेल सोडायला सुरुवात केलेला आहे, म्हणजेच आपला मसाला मटन खिम्याचा तयार झालेला आहे। ज्यावेळेस यामधलं तेल सेपरेट होईल त्यावेळेस असं आपण समजून घेऊ शकतो की आपला मटन खिम्याचा मसाला तयार झालेला आहे। आता आपण सर्वात शेवटी टाकून घेऊयात पाऊण चमचा गरम मसाला। जर तुमच्याकडे दुसरा कोणता मसाला अवेलेबल असेल किंवा आपला काळा मसालासुद्धा असेल घरगुती, तुम्ही ते सुद्धा टाकू शकता गरम मसाल्याच्या ऐवजी, किंवा मार्केटमध्ये जो मटन खिमा मसाला भेटतो तो सुद्धा टाकू शकता। तर हे पहा, आपल्या इथे आता मटन खिमाचा मसाला तयार झालेला आहे। आता आपण गॅसचा फ्लेम बंद करूयात आणि हे बाजूला ठेवून घेऊयात। आता मी गॅसवरती कुकर ठेवून घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तेल।
तेल टाकून घेतल्यावरती आपल्याला यामध्ये दालचिनीचे छोटे तुकडे टाकून घ्यायचे आहेत. 2 घेतलेले आहेत मी एकदम छोट्या साईजमध्ये. यासोबतच आपल्याला 4 मिऱ्या आणि 2 लवंग टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही जर जास्त प्रमाणात जरी मटण खिमा बनवून घेत असाल तरी या खड्या मसाल्यांचं प्रमाण एवढंच ठेवायचं आहे. आणि आपण जो मटण खिमा मॅग्नेट करण्यासाठी 5 मिनिटासाठी ठेवून घेतला होता ना बाजूला, तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, इथे दुसरं एक्स्ट्रा पाणी घालण्याची अजिबात गरज नाही पडत आपल्याला. तर या तेलामध्ये हा मटण खिमा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान असा हा मटण खिमा पाणी सोडेपर्यंत 4 ते 5 मिनटं कुकरची शिट्टी न लावताच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर हे पहा, मटण खिमा पाणी सोडायला सुरुवात केलेली आहे, म्हणजेच परफेक्ट. आता तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये दहीसुद्धा टाकलेलं आहे, त्यामुळे दहीसुद्धा पाणी सोडायला सुरुवात करतं. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकून घेण्याची अजिबात गरज नाही लागत. तर तुम्ही पाणी टाकून घेऊ नका. तर आता तुम्ही पाहू शकता मटण खिमाने भरपूर असं पाणी सोडायला सुरुवात केलेली आहे. तर साधारण 5 ते 6 मिनिटानंतर मटण खिमा छान असा बऱ्याचशा शिजून तयार होतो. तर आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे मसाला, जो आपण बनवून घेतला होता बाजूला, तो मसाला टाकून घ्यायचा आहे आणि या मटण खिम्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपला मटण खिमा किती सुंदर दिसतोय. आणि लगेचच आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि साधारण 2 शिट्ट्या होईपर्यंत मटण खिमा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. फक्त 2 शिट्ट्या करायच्या आहेत, त्याच्यावरती आपल्याला शिट्टी करायची नाही आहे. 2 शिट्ट्यामध्ये आपला मटण खिमा परफेक्ट असा तयार होतो. तर हे पहा, इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपल्या इथे मटण खिमा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. वाव, खूपच सुंदर, खायलाही खूप मस्त लागतो, बनवायला कमी वेळेत आणि खूप चविष्ट बनवून तयार होतो. तुम्ही या पद्धतीने एकदा मटण खिमा नक्की बनवून पहा. तर साधारण 2 शिट्ट्यामध्ये मटण खिमा आपला तयार होतो. 3री शिट्टी करून घेण्याची अजिबात नाही गरज पडत. आता आपल्याला सर्वात शेवटी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर कस्तुरी मेथी हाताने क्रश करून टाकायचं आहे. यामध्ये कस्तुरी मेथीने खूपच मस्त असं मटण खिम्याला टेस्ट येते. आणि याचबरोबर आपल्याला 1 चम्मच साजूक तूप टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित या मटण खिम्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे असा आपला परफेक्ट ढाबा स्टाईल म्हणू शकता, रेस्टॉरंट स्टाईल म्हणू शकता, मटण खिमा तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.